आता शुभदा जी बोलना चाहती है। माझी प्रथम गुरु माझी आई, माझे शिक्षक आणि इथे उपस्थित असलेले आणि मला ज्यांनी शिकवलंय ते माझे गुरु, या सगळ्यांना वंदन करते आणि माझ्या या सगळ्या मित्रपरिवारास नमस्कार करून मी 2 शब्द बोलते। ॲक्च्युली गुरुपौर्णिमेबद्दल जे काही आहे सगळं बरंच आपण वाचत असतो, हे करत असतो, पण मला काल सरांनी स्पेसिफिक सांगितलं की तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला काय फायदा झाला। तर एक गोष्ट मला जी प्रकर्षाने जाणवली ते मी सांगते। आमच्या मराठीत असं म्हणतो की म्हातारपण हे दुसरं बालपण असतं। बालपण म्हणजे बोट धरून, पण पूर्वी जे बालपण असतं तेव्हा बोट धरून सगळे आई वडील सगळे शिकवतात आपल्याला। या बालपणात कोणी बोट धरून शिकवायला येत नाही आपल्याला। पण दुसऱ्या बाजूने विचार केला, गुरुजनांच्या बाजूने विचार केला, तर मला जे जाणवलं की आपण सगळे सिनियर सिटीजन्स आहोत, सगळेजण बहुतेक, आणि ह्या सगळ्यांचा मान ठेवून त्यांना ओरडता येते। आजकाल तर गुरुला सुद्धा मारता येत नाही शाळेत सुद्धा, पण मारणं तर सोडून द्या, साधं न बोलता ह्या सगळ्या टीमला बरोबर घेऊन जाणं आणि सगळ्यांचं मन राखून त्यांना जे त्यांना द्यायचं आहे ते शिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे। की सगळ्यांचा मान ठेवून शिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे। की सगळ्यांच्या मनाचा विचार करून सगळ्यांच्या, आपण वृद्धावस्थेत येतो आहोत इथे, आणि वृद्धावस्थेत अनेक समस्या असतात, शारीरिक असतात, कौटुंबिक असतात, सामाजिक असतात, मानसिक असतात। ह्या सगळ्याचं भान ठेवून हे सगळे आपल्याला शिकवत असतात।